नमस्कार, मंडे मोटिवेशनच्या नवीन भागामध्ये मी आपलं स्वागत करतो। आपल्या प्रत्येकाला सांगितलं गेले किंवा आपण नेहमी ऐकतो की जगण्याचा प्रत्येक क्षणाचा आपल्याला आनंद घेता आला पाहिजे। आपलं जीवन जे सुंदर आहे ते अजून सुंदर बनवता आलं पाहिजे, पण आपल्याकडून त्या गोष्टी बऱ्याचदा होत नाही आणि आपला प्रत्येक क्षण आनंद घेणं तर सोडाच, पण कित्येक दिवस देखील आपण कोणत्या गोष्टीचा आनंद घेऊ शकत नाही असं पाहण्यात आलेलं आहे। कारण की तुम्ही आज तुमच्या मित्रांना विचारा, तुमच्या नातेवाईकांना विचारा, कसं चाललंय, एकच म्हणतील की ठीक आहे, चाललंय, होतंय असं ते म्हणतात। परंतु आपण जर आपल्या जीवनाचा प्रत्येक दिवसाचा आनंद घ्यायला सुरुवात केली तर हळूहळू आपण जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद देखील घेऊ शकतो। आज आपण 5 टिप्स पाहणार आहोत की कसा आपल्याला आपल्या जीवनाचा आनंद घेता येईल। पहिली टिप, आता काय वेळ आहे याचा तुम्ही विचार नक्की करा। ती वेळ आनंदाची असेल तर आनंदाचा विचार करा, दुःखाची असेल तर असं समजा की दुःख जे आहे ते माझ्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी नाहीये, ते आज ना उद्या निघून जाणार आहे। चांगली परिस्थिती देखील आपल्या जीवनामध्ये निर्माण होणार आहे। त्याचबरोबर अनावश्यक भविष्यकाळ आणि जे निघून गेलेला आहे तो भूतकाळाचा विचार करत बसण्यापेक्षा आत्ताचा क्षण मला कसा एन्जॉय करता येईल, मला कशा प्रकारे ते क्षण जे आहेत त्याचे फोटोग्राफ्स मला माझ्या मेमरीमध्ये सेव्ह करता येतील याचा विचार आपण करणं फार गरजेचं आहे, की जेणेकरून तुम्हाला जाणवेल की होय, हा दिवस आपल्या जीवनात परत येणार नाहीये। नाहीतर आपण नैनितालला फिरायला गेलो आणि आपल्या डोक्यामध्ये काय आहे की 10 वर्षापूर्वी असं घडलं होतं किंवा मग मला परत कामावर जाऊन ह्या गोष्टी करायच्या आहेत, तर याचा विचार करण्यापेक्षा आत्ताचा क्षण, आत्ताची वेळ एन्जॉय करणं हे फार जास्त महत्त्वाचं आहे। दुसरी गोष्ट, आपल्या जीवनामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आहे याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करा। म्हणजे आपल्याला चांगलं आज खायला मिळतंय, चांगल्या ठिकाणी आपण जॉबला आहोत, आपल्याला चांगलं आरोग्य शरीर मिळालेलं आहे, याचा विचार करणं गरजेचं आहे। आपण जेव्हा ह्या गोष्टीचा विचार करू, आपण इतरांना याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करू, त्याच्या माध्यमातून एक होईल की आपण तो क्षण आनंदाने जगू शकू आणि आपण इतरांपेक्षा सुखी आहोत, चांगले आहोत याचा विचार आपण करू आणि आपण आपल्या स्वतःशी तेवढे प्रामाणिक राहू शकू। तिसरी गोष्ट की तुमच्या आवडत्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही करायला सुरुवात करा। कोणता तरी छंद आपण जोपासूया की ज्याच्या माध्यमातून होईल असं की आपण जेव्हा एखादी आपली आवडती गोष्ट शिकतो किंवा छंद जोपासतो किंवा 10, 15, 20 मिनिटं आपण दिवसात त्याला देतो, तर त्यावेळेला आपला तो काही वेळ आहे तो खूप आनंदाने जात असतो। कारण की त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्यासाठी करत असतो। जे काही शिक्षण घेतोय ते आपल्यासाठी घेतोय, आपल्याला भविष्यामध्ये त्याचा लाभ होणार आहे यासाठी घेतो आहे। यासाठी आवर्जून काहीतरी नवीन गोष्टी शिका आणि त्याचबरोबर कोणता ना कोणता छंद नक्की जोपासा। चौथी गोष्ट की सकारात्मक विचार करा। जेव्हा आपण सकारात्मक विचार करतो त्यावेळेला आपल्याला आपल्या शरीरामध्ये तशाच सकारात्मक पेशी जन्माला येतात, तसंच आपला मूड खूप चांगला होत जातो। म्हणून ज्या वेळेस आपण बघतो की सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे, एखादं फंक्शन आहे छान, त्यावेळेला आपला मूड देखील खूप छान होत असतो। असाच सकारात्मक विचार जर आपण नेहमी केला तर त्याच्या माध्यमातून आपल्याला सवय होणार आहे आणि आपण आपली कोणती वेळ जी असते ती आनंदाने स्वीकारू, आनंदाने ती जगू आणि भरभरून आपण जगू शकणार आहोत। पाचवी आणि महत्त्वाची गोष्ट की स्वतःची काळजी घ्या। आपली काळजी घ्यायला, आपला उद्धार करायला कोणीही येणार नाही। यासाठी आपल्याला योग असेल किंवा व्यायाम असेल, चालणं असेल, आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं असेल, ही गोष्ट आपल्याला करायची आहे। याच्या माध्यमातून आपण आपल्या शरीराशी खूप जास्त एकरूप होऊ, त्याच्यानंतर आपण मनाशी एकरूप होऊ। योग यासाठीच केला जातो की आपलं शरीर आणि आपलं मन या दोघांचं एकरूपता होत असते। त्यामुळे दररोज थोडं का होईना ध्यानधारणा करा, प्राणायाम करा, थोडा व्यायाम करा, चालणं ठेवा। याच्यामुळे आपल्या शरीरातलं जे काही डोपामाइन नावाचं जे हार्मोन्स आहे ते स्त्रवतं आणि ते सदैव आपल्याला हॅप्पी ठेवतं, आनंदी ठेवतं आणि आपण दिवसभरामध्ये आपलं जे काही काम आहे ते करण्यासाठी आपण तत्पर झालेलो असतो, तयार झालेलो असतो। या 5 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे। याच्या माध्यमातून आपल्याला आनंद घेता येईल, आनंदाने जगता येईल। प्रत्येक क्षण, प्रत्येक वेळ याची किंमत आपल्याला कळणार आहे। आता असे असंख्य लोक आपण बघतो की सगळं काही आहे पण ते दुःखी आहेत। म्हणून ह्या 5 गोष्टींचा विचार तुम्ही नक्की करा। दिनांक 18 ते 21 डिसेंबर 2024 ला आपण झूम लाईव्हवरती रात्री 8 वाजता
एक कोर्स करतो आहे शिव स्वरोदय शास्त्र नावाचा. आपलं जे दुसरं चॅनल आहे त्याच्यावरती आपण अनेक व्हिडिओ याविषयी आपण अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. या कोर्सच्या माध्यमातून सकाळी उठल्यापासून रात्री झोपेसोपर्यंत प्रत्येक कार्य करताना आपण स्वतःला कसं डेव्हलप करू शकू याच्याविषयीची माहिती त्यामध्ये असणार आहे. आणि हा सर्टिफाईड कोर्स आहे. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही इतरांना कन्सल्ट देखील करू शकणार आहात. जर तुम्हाला ह्या कोर्समध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्की ह्या नंबरवरती संपर्क करा. तुम्हाला याविषयीची पूर्ण माहिती देण्यात येणार आहे. शंकर भगवंतांनी पार्वतीला जे ज्ञान दिलं आपल्या श्वासासंबंधित तेच आहे शिव स्वरोदय शास्त्र. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून ठेवा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आपला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजच्या सोमवारच्या आणि पूर्ण आठवड्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.